मुंबईत भक्तिपाक जवळ मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या 500 पेक्षा जास्त प्रवाशांची तब्बल 2 तासांनी सुटका। क्रेनच्या मदतीने सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी घेतला सुटकेचा श्वास। मोनो रेल्वेमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने वजनामुळे रेल कलंडली। लोकलनंतर मोनो रेलची ही सेवा कोलमडली। एसी बंद झाल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरला। मृत्यू जवळून पाहिला। मोनोरेलमधून सुटका झालेल्या प्रवाशांनी सांगितला भयावह अनुभव। व्हेंटिलेशन नसल्यामुळे सहन कराव्या लागल्या मरण यातना। मोनोरेल अडकल्याच्या प्रकरणाची चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केलं स्पष्ट। मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत। मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावर ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक रेल्वे रुळावरच। पाणी कमी झाल्याशिवाय सीएसएमटी वरून लोकल सुटणार नाही। घाटकोपरमध्ये अनेक लोकल रुळावरच। मध्य रेल्वेवर लोकलच्या रांगा। ठाणे आणि कल्याणकडे जाणारे प्रवासी बेहाल। कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती। स्थानिकांची घरं पाण्यात। बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात। कुर्ल्यातील एलबीएस मार्गाला तळ्याचं स्वरूप। रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी। बस, चारचाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली। वसईतील मधुबन परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा। मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने स्थानिकांची पुराच्या पाण्यातून पायपीट। आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार। मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। बघा नेमकं काय घडलं, या घटनेचा क्रम काय होता। बघा, वेळ सायंकाळी 5:45 संत गाडगे महाराज चौक स्टेशनहून मोनोरेल जी होती ती चेंबूरकडे निघाली। 6:09 वडाळा स्टेशनला ती पोहोचली। वडाळा स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी होती। मोनो रेल्वेतील गर्दी रोखण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी मोनो रेल्वेत चढले। मोनो रेल्वेची क्षमता लक्षात घ्या, ती आहे 104 टन। मोनो रेल्वेत प्रवाशांचं वजन झालं 109 टन। 6:13 वजन जास्त झाल्यानं मोनो रेल्वे एका बाजूला झुकली। भक्ती पार्क स्टेशन लगत ती बंद पडली आणि दुसऱ्या मोनोच्या मदतीनं बंद पडलेली मोनो खेचण्याचा प्रयत्न हा करण्यात आला। पण करणार काय, 104 वजन एका मोनोचं आहे, त्याची तेवढीच कॅपॅसिटी दुसऱ्या मोनोची आहे। मोनोतील वजन जास्त झाल्यानं त्या गाडीला ओढण्याचा प्रयत्न झाला, मोनोला ओढण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रयत्न अपयशी ठरला। मोनोतील प्रवाशांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली। क्रेनच्या मदतीनं प्रवाशांच्या सुटकेचा प्रयत्न करण्यात आला। मोनो रेल्वेतील एसी बंद पडल्यामुळे प्रवासी गुदमरले होते आणि अडकलेल्या मोनो रेल्वेतील प्रवासी चांगलेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अस्वस्थ झाले। श्वास घ्यायला काहींना त्रास झाला। साधारण 1.5 तासांच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांनी ही जी मोनोची काच होती, मोनो रेल्वेची काच ती फोडली आणि त्यातून एक एक करत प्रवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं। चला, 1.5 तासाचा हा सगळा बचाव कार्याचा थरार आपण बघितला। याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सुमित, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? थेट दृश्य दाखवतो मी तुम्हाला। आता थोड्याच कालावधीमध्ये सगळ्याच प्रवाशांना बाहेर काढलं जाईल, कारण गेल्या 2.5-3 तासांपासून या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाकडून हे सगळे प्रयत्न केले जातात। 2 स्कायलिफ्ट आहेत आणि 2 शिडी आहेत, या ज्यांच्या माध्यमातूनच या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे। 2.5-3 तास झालेले आहेत आणि 2.5-3 तासानंतर बऱ्यापैकी सगळेच प्रवासी आता बाहेर आलेले आहेत। 20 ते 25 जणच आता शेवटचे बाहेर राहिलेले आहेत। त्यांना देखील आता लवकरात लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून हे अथक प्रयत्न आपण बघतोय केले जात आहेत।
पोलिसांकडून देखील इथे येणारे जे बरेच बघे लोक आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ज्यांना प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे त्यांना थेट रुग्णालयात किंवा त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेनं BSTची व्यवस्था केलेली आहे. अग्निशमन दलाच्याच गाड्यांबरोबरच फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत. याच व्यतिरिक्त ॲम्ब्युलन्स देखील आहेत आणि या ॲम्ब्युलन्समधून ज्यांना अत्यावश्यक ज्या अत्यवस्था आहेत त्या अत्यवस्था असलेल्या सगळ्या लोकांना किंवा प्रवाशांना तात्काळ उपचार दिले जात आहेत. त्या व्यतिरिक्त आता ही दृश्य आपण बघतोय, या सध्या काहीच लोक राहिलेले ज्यांना बाहेर काढलं जात आहे. शिडी आहेत, 3 शिड्यांचा आता वापर केला जातोय. त्याचबरोबर काही लोकांना लवकरात लवकर बाहेर काढलं जावं यासाठी काही काचा देखील मोनो रेल्वेच्या फोडलेल्या आहेत आणि त्या खिडक्यांमधून या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे. जे प्रवासी अडकलेले होते त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. तू पण अडकला होतास दादा? किती वेळ तुम्ही आतमध्ये होतात? 2-3 तास झाले असतील. अच्छा, मग कशा पद्धतीनं तुम्हाला बाहेर काढलं? तू स्कायलिफ्टने आलास की शिडीने आलास? नाही शिडीने आलो. शिडीने आलास. काय आतमध्ये काय चालू होतं? काही लोक घाबरले होते? माणसं घाबरले होते, मला फ्रस्ट्रेट झालेलं जास्त तर. अच्छा, आणि श्वास घ्यायला वगैरे काही त्रास होत होता कारण AC बंद होतं ना? श्वास घ्यायला खूप त्रास झाला. तुम्हाला काही त्रास होतोय? नाही. तर असेच काही प्रवासी आहेत आपण बघतोय ज्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र आता प्रवासी सुखरूप आहेत, त्यामुळे सुटकेचा निश्वास ते सोडतात. कारण 3 तास हा रेस्क्यू ऑपरेशन आहे, पण त्याच्या आधी देखील 2 तास हे सगळे प्रवासी अडकलेले होते. गेले 5 तासांपासूनचा हा सगळा थरार होता आणि तो अनुभवल्यानंतर आता पुन्हा एकदा सुखरूप बाहेर आल्यामुळेच हे सगळे प्रवासी सुखावलेले आपण बघतोय. मात्र आता उरलेले 20 प्रवासी आहेत त्यांना देखील लवकरात लवकर सोडवण्याचे अथक प्रयत्न सुरू झालेले आहेत. धन्यवाद समीर आतापर्यंतच्या सगळ्या माहितीबद्दल. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रवाशांची सुटका करण्यात येते. शेवटचे काही प्रवासी आता या ठिकाणी आतमध्ये अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. 2 बार डोर बंद किया, मैनुअली बंद किया ऑटोमेटिक के बाद. फिर रास्ते में भी 2 बार जर्क हुआ था. फिर ये टिल्ट, यहाँ पे जो टिल्ट पोजीशन है वहाँ पे वो एकदम रुक ही गया. तो बस उसी के बाद से हम लोगों को लगा कि हो सकता है कि कुछ इशू आगे रहा होगा सिग्नल से या कुछ भी, क्योंकि वेदर भी नहीं ठीक है. बट आफ्टर दैट ये हुआ कि हम लोगों को आइडिया, हम लोगों से ऐसे ही पता चला कि ये नहीं जा रहे वाली, क्योंकि हम लोगों को कोई इन्फॉर्मेशन कहीं से भी नहीं मिला कि ऐसा कुछ हुआ है. इसके बाद क्या हुआ कि बहुत ही टाइम बाद, क्योंकि उसमें सफोकेशन का बहुत ही बड़ा इशू था. AC नहीं चल रहे थे, कोई भी AC नहीं थे, विंडोज़ ओपन नहीं थे, बहुत ही ज़्यादा सफोकेशन का इशू था. अब हम 3 फ्रेंड थे. मेरा एक दोस्त तो अभी मुझे मिला भी नहीं, वो शायद पहले उसको हमने निकाल दिया. वो वहीं पे सफोकेशन के हिसाब से वो डर भी गया था और वो फेल्ट हो गया था. कितने घंटे तक आप अंदर अटके हुए थे? 4 तो हुए होंगे. एटमॉस्फेयर 4, हाँ 3-4 घंटे हुए. 3-4 घंटे. जैसे देखा जाए तो जब मोनोरेल जो बंद पड़ी गई तब जो मोटरमैन होता है जो रेल चलाते हैं उनसे उनकी वाकया कि उनसे बताया गया कि मोनोरेल बंद है, या तुम्हें कैसे पता चला कि मोनोरेल बंद? कोई इन्फॉर्मेशन नहीं था. ऐसा हुआ कि 1 घंटे के बाद हम 1 घंटा, आप भी कोई भी मैनुअल एक भी इंसान समझ सकता है कि अगर 1 घंटे एक जगह पे रुकी है गाड़ी तो कुछ तो प्रॉब्लम होगा. आफ्टर 1 आवर वो मोनोरेल ड्राइवर वो आया और उसने कुछ इन्फॉर्मेशन नहीं दिया. वो डायरेक्ट अपने वो लास्ट वाले डिब्बे में गया. बस उसने फिर उसके बाद मैंने ये भी देखा कि वो ट्राई कर रहा था कि स्पीड अप करे, पर वो हो नहीं रहा था. और सबसे बड़ा प्रॉब्लम हम लोगों के साथ यही था कि हम लोगों के पास पानी का कोई सुविधा नहीं था और वेंटिलेशन नहीं था. जैसे आपने कहा कि अभी जब स्पीड अप करना चाह रहे थे नहीं हो रहा था, जो प्रवासी थे जो रेलवे में ट्रैवल कर रहे थे उन लोग ज़्यादा संख्या थे, इसके लिए वो हो रहा था? ये अब मैं कैसे बता सकता हूँ, पर ये अब तो वही बता सकते कि उनकी कैपेसिटी क्या है, गाड़ी की कैपेसिटी कितने लोगों का है. पर ये बता सकता हूँ कि ओवर क्राउडेड था. ओवर क्राउडेड इसीलिए था क्योंकि हमारा पूरा हार्वर्ड लाइन, सेंट्रल लाइन बंद थी और ऑफिस से हम कैब भी बुक कर रहे थे हम लोग जाने के लिए, पर कैब वाले भी रिजेक्ट कर रहे थे सारे. ओला, उबर, हमने रैपिडो सारे ट्राई किया. और उसके बाद हमने एक्चुअली हमारा जॉब लोकेशन है बॉम्बे हाई कोर्ट जो CST में है, उसके साथ हम लोगों ने वहाँ से यहाँ आए, तो यहाँ से हम लोग गए. क्या कहोगे, आप भी साथ में ही थे क्या आप दोनों? हाँ, वो हम साथ में ये करते हैं. मेरा एक फ्रेंड बहुत डरा हुआ था, उसको चक्कर आ रहे थे, लोग आगे नहीं छोड़ रहे थे उसको, सब पैनिक हो रहे थे. फिर हमने क्या किया, सब कॉम्प्रोमाइज करके दुसऱ्या शिर्डीने येत आहे. हो येत आहेत. किती तास तुम्ही आतमध्ये होता? साधारण 3.5 तास आत होतो. 3.5 तास. AC ही बंद होतं, सगळं व्हेंटिलेशन बंद होतं. तिकडे
मेडिकलची काय फॅसिलिटी नव्हती आणि दुसरी गोष्ट तिकडे पेशंटही होते, कॅन्सर पेशंट होते, महिला होते. सगळ्यात शेवटचे तुम्हीच बाहेर निघाला. हो हो. अजून या सगळ्यात शेवटी बाहेर निघाले मोनो रेल्वेचं आता हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. शेवटचे प्रवासी आहेत, त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. किती तास एकूण तुम्ही आतमध्ये होतात? 3.5 तास होतो आतमध्ये, 3.5 तास. आणि रेस्क्यू ऑपरेशन किती वेळ चालू होतं? हे कमीत कमी अडीच तासपासून चालू, 2.5-3 तास व्हायला लागले. आतमध्ये काय स्थिती होती? तुम्हाला भीती वगैरे वाटत होती? आतमध्ये भयानक स्थिती होती, लोक एकदम घाबरली होती कारण ही गाडी टील झालेली होती. आता तुम्ही बघू शकता गाडी कशा प्रकारे टील झाली. हे कधीही बॅलन्स लूज करू शकते. आम्ही प्रवाशांना आत कसं सांभाळलं ते आम्हालाच माहिती आहे. तुम्ही आतले व्हिडिओ बघाल, तुम्हाला जर CCTV भेटेल, ॲक्सेस भेटेल, तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय परिस्थिती आतली. तुम्ही अत्यावस्था झालं होतं? कोणाची तब्येत? एक लेडीज झालेली, त्यांना त्यांनी घेतलंय हॉस्पिटलमध्ये, वाटतं ॲडमिट केलं होतं, घेऊन गेलेलं आहे. अच्छा. आणि कुठे मोनो नेमकी कुठून कुठे जात होती? ही मोडो MT आम्ही पकडली. वडाळ्याला भरपूर भीषण गर्दी झालेली कारण ट्रेनची वाहतूक स्थगित झालेली. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही त्याच्या पुढच्या स्टॉपमध्ये पकडली. तिकडनं मग पुढे येताना इकडे जेव्हा टर्निंग येत होती ना, तेव्हा ती वाटतं रुळावरनं बहुतेक थोडी सटकली, त्याच्यामुळे ते सगळं गडबड झालेली दिसते. पण त्यावेळेला काय झटका वगैरे बसला होता किंवा आतमधलं वीज कनेक्शन कट झाले? हो, वीज कनेक्शन गेलं होतं. आणि ही सगळी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की ह्यांनी काय काम केलं आहे. ह्यांनी प्री मॉन्सून काहीतरी अभ्यास केला असेल याचा, आणि किती कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावर अभ्यास व्हायला पाहिजे, त्याच्यावर जाच बसायला पाहिजे. जेवढ्या लोकांचा जीव ह्यांनी, कमीत कमी 400-500 प्रवासी होते, ह्यांनी ओव्हरलोडही घेतले. मग ते ह्यांचे माणसं का उभे नव्हते तिकडे, किंवा कॉन्स्टेबल का नव्हते की एवढीच माणसं जायला पाहिजे, तुम्ही एवढीच कॅपॅसिटी आहे. ह्यांनी एवढ्या लोकांना भरून गेलं. मी ज्या प्लॅटफॉर्मवर चढलो तिकडे फक्त 2 गाड होते, एक पुढे होता, एक मागे गाड होतं, बस. मध्ये कोणी गाड नव्हता. तुमचं नाव काय? माझं नाव ॲडव्होकेट आशिष सक्सेना. धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर हे शेवटचे प्रवासी होते ज्यांचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं. आपण बघतो आता सध्या जे वर असलेले अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत त्यांना खाली उतरवलं जात आहे. बाकी सगळे प्रवासी आता खाली उतरलेले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन हे पूर्ण झालेलं आहे. मात्र आता या सगळ्यानंतर मोनो बिघाड नेमकं का झाला मोनोमध्ये, या सगळ्याची कारणीमीमांसा देखील होणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यावर भविष्यात उपाययोजना देखील होणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या अडचणी भविष्यात येणार नाहीत. कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्ट पवार यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत.